साडीच्या पदराला टॅसल्स असतील तर अशा प्रकारे आपल्याला पदर फोल्ड करायचा आहे आणि त्यानंतरच पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत. पदराला टॅसल्स असले ना की प्लीट्स काढताना काय होतं की ते टॅसल्स मध्ये मध्ये येत राहतात. त्यामुळे आपण जर का फोल्ड केलं आणि त्यानंतरच पदराच्या प्लीट्स काढल्या की आपण अगदी पटकन पदर काढू शकतो. तर आता पदराच्या प्लीट्स काढताना तुम्हाला मी इथे जी स्क्रीनवरती जशी पद्धत दाखवत आहे तर त्याप्रमाणे तुम्ही ही पद्धत वापरू शकता. इथे मी डाव्या साईडने पदराच्या प्लीट्स काढायला घेतलेली आहे. पहिली जी प्लीट आहे ती मला जेवढी बॉर्डर आहे तेवढी मी काढत आहे, पण बाकीचे जे राहिलेल्या ज्या प्लीट्स आहेत त्या पहिल्या प्लीटच्या मानाने थोड्याशा मी लहान काढलेल्या आहेत, म्हणजे आपली एकाही प्लेट जी असणार आहे ना ती बाहेर येणार नाही. तर अशा प्रकारे तुम्हाला पदराच्या प्लीट्स काढायच्या आहेत आणि त्यानंतर आता इथे पदर आपल्याला सेट करून घ्यायचा आहे. तर एक एक अशी जी प्लीट आहे ती आपल्याला एकत्र करत जायची आहे. थोडासा पदर असा तुम्ही हलवून घेऊ शकता जेणेकरून कोणतीही प्लीट जर का एकमेकांना चिकटलेली असेल तर ती चिकटणार नाही आणि आपल्याला पदर सेट करायला जास्त वेळही लागणार नाही. तर अशा प्रकारे आपल्याला पदर सेट करायचा आहे आणि त्यानंतर पदराला आपल्याला पिन लावायची आहे. पदराला पिन लावताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे खांद्याच्या थोडंसं पाठीमागेच आपल्याला पदराला पिन लावायची आहे. म्हणजे काय होतं की आपण थोडंसं खाली जरी वाकलो ना तरी पदर आपला पुढे येत नाही. पूर्ण अगदी व्हिडिओ पाहायचा असेल तर माझी यूट्यूब चॅनलवरती आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.